संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे अपशब्द वापरले त्याबाबत या देशातील 140 कोटी जनतेतून त्या प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रथमतः मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। खरं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि इथल्या 140 कोटी जनतेचे यांनी संरक्षण केलं, या भूतलावर असणारा निसर्ग जरी असेल, वन्य प्राणी असतील, मानव प्राणी आहेत, या भूतलावरील सर्वच प्राण्यांच्या बाबतीमध्ये, मानवांच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ घटना मानली जाते या भारताची राज्यघटना आहे। मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन की या देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी, या मोदीजींनी संसदमध्ये जाताना त्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं आणि संविधानाला ते नतमस्तक झाले होते। मग मला या देशाच्या पंतप्रधानांना विचारायचं आहे की आपण जर संविधान प्रेमी असाल, आपण जर संविधानाचा या ठिकाणी पवित्र मानत असता, तर मग तुमच्याच कॅबिनेटमधले जे गृहमंत्री आहेत अमित शाह यांचं जे वक्तव्य आहे, या वक्तव्यामुळे या देशातील सर्व जनतेच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत। मी प्रशासनाला येथून एक संदेश देऊ इच्छितो की खरं तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान साहेब आणि या देशाचे राष्ट्रपती यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे, गृहमंत्र्यांवर तात्काळ कारवाई करावी। या आमच्या ज्या भावना आहेत या आम्ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। मात्र जर येत्या 8 दिवसांमध्ये याच्यावर जर निर्णय झाला नाही तर मात्र होणाऱ्या परिणामास सर्वस्वी गृहमंत्री हे जबाबदार असतील, एवढंच मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो। जय भीम, जय भारत। माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले, त्या अधिकारानुसार हे देशाचे गृहमंत्री आपल्या बाबासाहेबांना जर वाईट वाकडा शब्द बोलत असाल तर या देशाचे गृहमंत्री तुम्ही पदावर बसून उपयोग काय? हे आमच्या कोट्यवधी जनतेला माणूस म्हणण्याचे अधिकार दिले। आमच्या बाबासाहेबाला जर गाले देत असाल, आमच्या रक्ताचे पाणी झाले तर सांडेल, पण आम्ही मागे हटणार नाही। या तुम्ही गृहमंत्री राजीनामा लवकरात लवकर राजीनामा द्यावे, एवढं बोलून मी जागेवर थांबतो। भारतीय संसदेमध्ये आपले भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न, भारतरत्न, आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करताना अतिशय चेष्टा कुचेष्टा केल्यासारखे त्यांचे हावभाव करून, अशा प्रकारे वक्तव्य करून तमाम संविधानप्रेमी जनतेचा घोर अपमान केलेला आहे। या ठिकाणी सर्वत्रच, सर्व भारतामध्ये या घटनेचा तीव्र निषेध हा केला जात आहे। जागोजागी प्रखर आंदोलनं केली जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही खंडाळा तहसीलदार यांना, सर्व संविधानप्रेमी जनतेने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। आणि गृहमंत्री अमित शहा, मला तर वाटतंय गृहमंत्री अमित शहा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीच अभ्यास नाहीये, एक टक्का सुद्धा अभ्यास नाहीये की त्या विश्वरत्न, भारतरत्न आणि संविधान लिहिणारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा किती डिग्र्या होत्या। भारतातच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं मानाचं स्थान आहे। जसं रामदास भाईंनी सांगितलं की बाबा भारताचं संविधान हे अख्ख्या जगामध्ये त्याची प्रशंसा होत असती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव युनोमध्ये आणि अमेरिका, कॅनडा, पाश्चात्य देशांमध्ये देखील आदराने घेतलं जातंय। आणि अमित शहांची पार्श्वभूमी बघितली
तर गुजरातची दंगल, सोहराबुद्दीन एन्काउंटर, तुलसी प्रजापती एन्काउंटर, जस्टिस लोया हत्याकांड किंवा जस्टिस लोया यांचा जो संशयास्पद मृत्यू झाला, ह्याच्यामध्ये अमित शहा जे गृहमंत्री आहेत यांना सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी तडीपार केलेलं होतं. शेतकऱ्यांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही, हेही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांची तेवढी उंची नव्हती, तरी देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान व्यक्तिमत्वाविषयी हे अतिशय म्हणजे अपमानास्पद त्यांनी भाषेमध्ये, टोनिंगमध्ये हे जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी जनता, संविधान प्रेमी जनता निषेध करतो. आणि संबंधित जे भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि घेत नसतील तर त्यांच्यावर या मोदी सरकारने योग्य ती कारवाई करावी, एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अमित शहा, अमित शहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय घटना संविधानाचा. भारत देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांना ज्या संविधानाने त्या पदावर बसण्याचा अधिकार दिला, जे संविधान आपल्या देशाचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामुळे जे अमित शहा यांना अधिकार मिळाला आणि जी खुर्ची मिळाली, त्या खुर्चीच्या 15 वर्षाच्या नादात, मस्तीच्या नादात त्या व्यक्तीने जो बाबासाहेबांचा अपमान केलाय, त्या अपमानाचा पाठीशी घालण्यासारखं कुठल्याही पक्षाला व कुठल्याही भारतातल्या 140 कोटी जनतेला काहीही हरकत नाही त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याची. परंतु राजकीय ताणतणाव निर्माण करणे हे या पक्षाचं, भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे. आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी एकतर अमित शहा यांनी या भारताच्या 140 कोटी जनतेची माफी मागावी, अन्यथा या देशाचे पंतप्रधान ज्यांनी या संविधानाला पाया पडून ज्यांनी संसदेत पाय ठेवला, त्या नरेंद्र मोदी साहेबांनी अमित साहेबांचा राजीनामा घ्यावा, एवढंच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अमित शहा. गृहमंत्री माननीय अमित शहा, माननीय म्हणतो मी, अमित शहा यांनी बाबासाहेब 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 म्हणून कुचेष्टा करून बाबासाहेबांचा अपमान संसदेमध्ये केला, ही गोष्ट निश्चितच निषेधार्ह आहे. आणि या आपल्याला 2 घटनांच्यावरून असं लक्षात येतं की या देशामध्ये आज जातीयवादी सरकार अस्तित्वात आलेलं आहे. मी आणि माझे तमाम भीमसैनिक या जातीयवादी सरकारचा निषेध करतो आणि मी या ठिकाणी मागणी करतो की लवकरात लवकर महामहिम राष्ट्रपती यांनी या गोष्टीचा एक विचार करून लगेचच अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि या देशाला एका चांगल्या गोष्टीची आठवण करून द्यावी, चांगल्या गोष्टीला एक सुरुवात करून द्यावी की कुणीही या देशाचं जे राज्यघटना असेल किंवा बाबासाहेब असतील कुठल्याही बाबतीत द्वेषमूलक भावनेनं पाहू नये आणि या देशाला जी राज्यघटना दिलेली आहे त्या बाबासाहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा, हे मी या ठिकाणी मागणी करतो. संसदेमध्ये शहाने देवाच्या नाव घेतले तर तुम्हाला देव पावेल, पण आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता, किती वेळा घेता, असे जे त्यांनी गलत शब्द वापरले हे आपल्या भारताला आणि देशाला काळिंबा भासण्यासारखे आहे. आज शहाजी आणि आंबेडकरांची बिलकुल बरोबरी होऊ शकत नाही. दुनियामध्ये, जगामध्ये, पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांना सगळे मानतात. त्यांचे संविधान हे सगळे संविधानाने बाबासाहेबांचे आंबेडकरांची संविधान झाले, तिथून पुढे सगळे अमेरिका, सगळ्या देशांनी त्या संविधानाला मान दिला आणि त्याप्रमाणे आज सगळी जनता चाललेली आहे.
आज दलितांना गोरगरिबांना जे न्याय मिळवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला या शहासारख्या तडीपार माणसाने त्यांच्या बाबतीत बोलावे हे मोठी खेदाची बाब आहे. एवढंच मी आज या आमच्या विरोध आम्ही जे दर्शवलेला आहे त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. आमचे सगळे खंडाळा तालुक्यातले सातारा जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये जागोजागी निषेध व्यक्त होत आहे, आंदोलनं होत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही बी छोटे घाणी या खंडाळा तालुक्यामध्ये हा निषेध व्यक्त केलेला आहे. त्या आमच्या सगळ्यांची आपण नरेंद्र मोदींनी या भावना जाणून घ्याव्या आणि शहांना तात्काळ त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा एवढेच मी सांगतो आणि शहा यांचा निषेध व्यक्त करतो. दोन गोष्टींचा उल्लेख करणार आहे. दिनांक 10/12/24 रोजी परभणी या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या बाबतीत जो मोर्चा काढला गेला त्या मोर्चामध्ये काही असे जातीयवादी काही तरुण होते. काहीही कारण नसताना एका दत्ता पवार म्हणून एका तरुणानं या ठिकाणी बाबासाहेबांचं पुतळा आहे त्याच्या शेजारीच संविधानाच्या प्रतिकृतीचं एक त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी चढून त्या संविधानाच्या प्रतिकृतीचं तोडफोड करायला सुरुवात केली. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी शांततेनं आमच्या काही भीमसैनिकांनी मोर्चा काढला. मोर्चा काढल्याच्या नंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांचं एक कोम्बिंग ऑपरेशन करून प्रत्येक घराघरामध्ये दलितांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाण करण्यामध्ये एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा सुद्धा त्याच्यामध्ये बाधित झाला आणि त्याला पकडून पोलीस कस्टडीत देण्याच्या ऐवजी न्यायालयीन कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याला मारहाण झाली. त्या न्यायालयीन कस्टडीमध्ये मारहाण होऊन त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. ही एक निषेधार्ह बाब आहे आणि त्याच